आणि आता बातम्या सविस्तर पाहूयात। पुण्यातील पूरस्थितीच्या शक्यतेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अलर्ट मोडवर आलेत। धोकादायक पूररेषेच्या आतील नागरिकांचं स्थलांतर करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री अजित पवार पुण्यातल्या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत। पुण्यातील नागरिकांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन यावेळी देण्यात आलंय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्यातील स्थितीसंदर्भात एनडीटीव्ही मराठी सोबत बातचीत केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलं आहे आपण ऐकूया। प्रशासनाला सूचना दिल्या होत्या की जसं पूर परिस्थिती निर्माण होण्याची अलर्ट येतील त्याप्रमाणे सायरन वाजवणे, भोंगे वाजवणे, लोकांना सूचित करणे आणि लोकांना पूर रेषेच्या आतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना आम्ही दिल्या होत्या। त्याप्रमाणे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त सगळे काम करतात, ऑन फील्ड आहेत सगळे आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांची पिण्याच्या पाण्याची, जेवणाची व्यवस्था, मोबाईल टॉयलेटची व्यवस्था, इतर सगळ्या बारीक सारीक ज्या काही बाबी आहेत त्याच्यावर प्रशासनाने बारीक लक्ष ठेवून त्यांना मदत करण्याच्या सूचना मी दिल्या। इव्हन एनडीआरएफशी मी बोललो आहे, मेजर जनरल बी यांच्याशी बोललो, त्यांनी देखील त्यांचे लष्कराचे जवान पाचारण केलेले आहेत। आणखी मला त्यांनी सांगितलं आणखी मदत लागली तरी सुद्धा लष्कराचे तुकडे आम्ही पाठवू आणि लोकांना मदत करू। त्यामुळे प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे आणि त्यांनी अगोदर लोकांना अलर्ट केलं आणि सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे।